जितेंद्र जोशी आणि श्रेयस तळपदे यांना काम मिळत नव्हते म्हणून गेले स्वामी समर्थांच्या मठात. आणि मग जे घडलं? मित्रांनो, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सहज सुंदर अभिनयाने, प्रामाणिकपणाने आणि माणुसकीने वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. आज तो ज्या उंचीवर उभा आहे, ज्या आत्मविश्वासाने प्रेक्षकांसमोर वावरतो, त्यामागे केवळ टॅलेंट नाही तर संघर्ष, अपयश, संयम, श्रद्धा आणि मैत्री यांचा मोठा प्रवास दडलेला आहे. यश मिळाल्यानंतर अनेक चेहरे बदलतात, पण श्रेयस तळपदे मात्र आजही तसाच साधा, जमिनीवरचा आणि सर्वांशी प्रेमाने बोलणारा आहे. म्हणूनच तो फक्त अभिनेता म्हणून नाही तर माणूस म्हणूनही लोकांच्या मनात घर करून राहिला आहे. श्रेयसचा प्रवास पाहिला तर तो कुठल्याही एका रात्रीत घडलेला नाही. बालकलाकार म्हणून त्याने मराठी मालिकांमधून काम सुरू केलं. लहान वयातच कॅमेऱ्याचा सामना करताना त्याने अभिनयाची खरी शाळा अनुभवली. पण बालकलाकार म्हणून ओळख मिळवणं जितकं सोपं असतं, तितकंच मोठा झाल्यावर स्वतःची नवी ओळख निर्माण करणं कठीण असतं. अनेक कलाकार या टप्प्यावर हरवून जातात. श्रेयसच्याही आयुष्यात हा काळ आला. काम मिळत होतं पण सातत्य नव्हतं. एखादं काम मिळालं, थोडं नाव झालं आणि पुन्हा शांतता. मनात प्रश्न निर्माण व्हायचे की आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का, की फक्त स्वप्नांचा पाठलाग करतोय. या सगळ्या काळात त्याच्यासोबत एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे कुटुंबाचा आधार आणि मित्रांची साथ. विशेषतः त्याची आई. आई प्रत्येक आईसारखीच मुलाचं भविष्य सुरक्षित पाहू इच्छित होती. नाटक, अभिनय, ऑडिशन्स, अपयश यामध्ये अडकलेला मुलगा पाहून तिच्या मनात भीती असणं स्वाभाविक होतं. एक वेळ अशी आली की तिने त्याला सांगितलं की नाटक करून काही होत नाहीये, आता कुठेतरी नोकरी कर, आयुष्य स्थिर कर. हे शब्द श्रेयससाठी खूप जड होते, कारण अभिनय हा त्याचा श्वास होता. पण आईच्या काळजीलाही तो नाकारू शकत नव्हता. अशा द्वंद्वात मन सापडलेलं असताना माणूस आतून पूर्णपणे हलतो. याच काळात श्रेयसच्या आयुष्यात मैत्रीचा खरा अर्थ समजला. त्याचा जिवलग मित्र जितेंद्र जोशी. दोघांची मैत्री केवळ कामापुरती नव्हती तर एकमेकांच्या सुखदुःखाची, अपयशाची, निराशेची आणि आशेची होती. जेव्हा काम नव्हतं, जेव्हा खिशात पैसे कमी होते, जेव्हा मनात प्रश्नांचा कल्लोळ होता, तेव्हा हे दोघे एकमेकांच्या सोबत उभे राहिले. ऑडिशन्स, ओळखी, निर्मात्यांच्या भेटी, नकार सगळं काही दोघांनी एकत्र अनुभवलं. या प्रवासात अनेक लोक भेटले. काहींनी साथ दिली, काहींनी पाठ फिरवली, पण या सगळ्यात एकमेकांवरचा विश्वास मात्र ढळला नाही. काम मिळत नसल्याच्या, भविष्य अंधुक वाटत असलेल्या त्या काळात दोघांनी एक निर्णय घेतला. हा निर्णय केवळ व्यवहाराचा नव्हता तर मनाचा आणि श्रद्धेचा होता. ते दोघे गेले श्री स्वामी समर्थ यांच्या मठात. अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीत, जिथे अनेकांची दुःख हलकी झाली आहेत, तिथे हे दोघे मित्र आपापली ओझी घेऊन उभे राहिले. त्या क्षणी त्यांच्याकडे कोणतंही मोठं मागणं नव्हतं, कोणताही अहंकार नव्हता. फक्त एकच प्रार्थना होती, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, आम्हाला बळ द्या, आम्हाला आमच्या कलेशी प्रामाणिक राहण्याची ताकद द्या. जितेंद्र जोशीने नंतर एका कार्यक्रमात सांगितलेला हा किस्सा ऐकताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. तो सांगतो की त्या दिवशी आपण दोघांनी स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना केली. कोणताही चमत्कार घडावा असं ठरवून नाही, तर जे घडेल ते स्वीकारण्याची तयारी ठेवून. त्या मठात बसून दोघांनी आपली निराशा, भीती, प्रश्न सगळं काही मनातल्या मनात मोकळं केलं. आणि तिथून बाहेर पडताना एक वेगळीच शांतता मनात होती. काही ठराविक उत्तरं मिळाली नव्हती, पण आतून एक विश्वास निर्माण झाला होता की काहीतरी चांगलं होईल. यानंतर घडलेल्या गोष्टी आज अख्खा महाराष्ट्र आणि देश पाहतोय. श्रेयस तळपदेचं करिअर हळूहळू आकार घेऊ लागलं. मराठी चित्रपटांमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. विनोद, गंभीर अभिनय, संवेदनशील भूमिका सगळं काही तो तितक्याच प्रामाणिकपणे करत गेला. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीने त्याचं स्वागत केलं. इक्बालसारख्या चित्रपटातून त्याने स्वतःला सिद्ध केलं. नंतर गोलमालसारख्या चित्रपटांतून त्याचा विनोदी अंदाज प्रेक्षकांच्या मनात बसला. प्रेक्षकांनी त्याला स्वीकारलं, कारण त्याच्या अभिनयामध्ये बनावटपणा नव्हता. अलीकडे पुष्पासारख्या चित्रपटाला दिलेल्या आवाजामुळे तो दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय झाला. एका अभिनेत्यासाठी हा मोठा टप्पा असतो, कारण आवाजातून अभिनय करणं ही वेगळीच कला आहे. आज त्याची कारकीर्द स्थिर आहे, नाव आहे, मान आहे, पण या सगळ्या यशाच्या मागे तो काळ आहे जेव्हा काम नव्हतं, जेव्हा आईची चिंता होती, जेव्हा मित्रासोबत मंदिरात जाऊन डोळे बंद करून प्रार्थना केली होती. खूपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात जेव्हा जितेंद्र जोशीने हा किस्सा सांगितला, तेव्हा श्रेयसच्या डोळ्यात अश्रू आले. हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते तर कृतज्ञतेचे होते. त्या दिवसांची आठवण, त्या संघर्षाची जाणीव आणि आज मिळालेल्या यशाबद्दल मनात असलेला आदर सगळं एकत्र आलं होतं. श्रेयसने ते अश्रू लपवायचा प्रयत्न केला, पण भावना कधीच खोट्या नसतात. त्या क्षणी प्रेक्षकांनाही कळलं की हा अभिनेता केवळ पडद्यावर भूमिका साकारणारा नाही, तर खऱ्या आयुष्यातही संवेदनशील आहे.
या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते की यश हा केवळ टॅलेंटचा परिणाम नसतो, त्यामध्ये श्रद्धा, संयम, योग्य माणसांची साथ आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यांचा मोठा वाटा असतो. श्रेयस तळपदेच्या आयुष्यात स्वामी समर्थांवरील श्रद्धा, आईचा काळजीपूर्वक आवाज आणि जितेंद्र जोशीसारख्या मित्राची मैत्री हे सगळं एकत्र आलं, म्हणूनच तो आज जिथे आहे तिथे पोहोचू शकला. आजही तो मराठी मालिकांमध्ये, नाटकांमध्ये काम करतो, कारण तो आपली माती विसरत नाही. बॉलिवूड गाजवूनही मराठी माणसाच्या मनात घर करणं हीच त्याची खरी कमाई आहे. याची ही गोष्ट अनेक तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे, कारण ती सांगते की अपयश आलं म्हणून स्वप्न सोडायचं नसतं, योग्य मार्ग सापडेल यावर विश्वास ठेवायचा असतो. कधीकधी मंदिरात जाऊन केलेली एक शांत प्रार्थना आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. म्हणूनच श्रेयस तळपदेची ही कथा केवळ एका अभिनेत्याच्या यशाची नाही, तर श्रद्धा, मैत्री आणि मेहनतीच्या त्रिवेणीची आहे. अशीच माणसं प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात, कारण ती आपल्यासारखीच असतात, फक्त त्यांनी हार मानलेली नसते.